श्री स्वामी समर्थ. तर आज मंगळवार आहे आणि आज मी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगणार आहे, ती म्हणजे फॉल कसा लावायचा घरच्या घरी कमी किमतीमध्ये. तर मी 2 साड्या घेतल्यात ह्या बघा, आणि ह्या 2 साड्यांना मी फक्त खालून बिडिंग करून आणले फक्त. आमची शेजारी एक भाभी ती मला बिडिंग करून देते, मी तिला फॉल आणून देते. मग मी काय करते, तिनं बिडिंग केलं ना मी, तर घरी हात शिलाई करते. मग ती 10 रुपयाचा फॉल आणि 10 रुपये ते बिडिंग करायला घेते, खालून बिडिंग करून देते. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघा की मी कसं ते बिडिंग करून आणलं आहे. तर ही म्हणजे आपलं 50-60 रुपये जातात बाहेर, पण आपण त्यातून घरी कसा फॉल लावायचा. तर किती आपले 50 रुपये जर फॉल लावायचे असले तर आपण 10 रुपयाचा फॉल विकत आणायचा. 10 रुपये ती म्हणजे 20 रुपये. आणि एका साईडनी तर आपल्या जी पदर असतो तिथं डिझाईन असते, आणि एका साईडला मग साईडला नाही का शिलाई मारतात, ती शिलाई मारू ते 5 रुपये घेतात. तर आपले किती जातात 25 रुपये. तर 50 रुपयाचा जर फॉल असला तर आपले 25 रुपये तरी वाचतात ना. तर मी आणि सोपी पद्धत आहे एकदम. आपण जशी हात शिलाई करतो ना तशीच इथं हात शिलाई करायची घरच्या घरी. मी पण म्हणजे अशीच हळूहळू शिकले. मला पण असं जरा माझे मोठा असे धागा यायचे ना, मग मी जरा मोबाईलमध्ये पण जरा बघितलं की कशा बायका फॉल लावतात घरच्या घरी. मग मी पण तसे शिकले बघून. तर असं खालून मी आणले शिलाई, आणि असं छान इस्त्री करून देते ते भाभी बरोबर. कारण प्लेन बसण्यासाठी जरी आपण घरी तिच्याकडून करून आणलं तर 2-4 दिवस आपण घडी घालून ठेवू शकतो. नंतर आपण फॉल लावू शकतो, चुरगाळणार नाही, काही नाही. व्यवस्थित घडी घालून देते, त्यामुळे सप्पई राहते. आणि असं मी छोटं म्हणजे धागा जास्त दिसायला नाही पाहिजे, एकदम बारीक आपली हात शिलाई यायला पाहिजे. तर तुम्हाला एक अशी पैसे वाचवण्यासाठी एक माहिती सांगते की आपण घरच्या घरी लावू शकतो. काय त्यात अवघड नाही, काय नाही. आणि किती जर सुरुवातीला थोडा वेळ लागणार, पण जर आपल्याला सवय लागली ना फॉल लावायला तर अर्ध्या तासातच आपला फॉल लावणं होतो. तर बघा आता ही साडी माझी होत आली आहे, झाली सुद्धा साडी. आता मी दुसरी साडी घेतली. तर मी त्या भाभीला काल साड्या दिल्या त्या बिडिंग करायला, तर तिनं मला लगेच दिली संध्याकाळी. आणि दुसरी साडी लगेच मी घेतली, कारण पटापट होते. काय ह्याच्यामध्ये काही असं अवघड नाही काय, कारण आपल्याला तर बायकांना येते हात शिलाई करायला, तशीच हात शिलाई करत जायची. फक्त धागा आहे ना असा बारीक घ्यायचा. आपले पैसे पण वाचतात आणि आपल्याला असं वाटत पण नाही की फॉल लावायला जास्त घेतलेत म्हणून. काही ठिकाणी तर 60 रुपये घेतात. त्याच्यामुळं मी तुम्हाला एक माहिती म्हणून सांगते की फॉल कसा लावायचा. तर बघा आता संध्याकाळची वेळ झाली, कृतिका बसली अभ्यासाला. तर तिचा अभ्यास राहिलेला, कारण मी तिला अजून शाळेत पाठवलं नाही, कारण सोमवारपासून झाली शाळा चालू. संध्याकाळची वेळ बत्ती ही लावली मी. बाहेर पण तुळशीला अगरबत्ती कुंकू ही झालं. तर माझं सगळं म्हणजे काम करून झालं. तर तिन्हीसांचं बाहेर पण मी लावलेली होती पंती. तर किती 7 वाजलेली की काय वाटतं. आणि कृतिकाचं चाललेलं होतं लिखाण, तिला नाही करमत अभ्यासाशिवाय. आणि एकादश होती ना काल, तर हे बोलले की मी पूर्ण एकादश धरणार आहे. तर म्हणून मी त्यांच्यासाठी खिचडी करत होते, आणि कृतिकाने मीच जेवणार होतो, आणि सर्वज्ञान दोघं खिचडी खाणार होते. तर मी म्हटलं की आता आमच्या दोघींना काय करायचं. तर मी आता दोघींसाठी काय करायचं. आता ही पण डाळ भात खाऊन कंटाळलेली. तर म्हटलं बघू काहीतरी विचार करून दोघींसाठी काहीतरी गरम करू. तर माझ्या मनात आलं की आपण ह्या दोघांना खिचडी करू, आणि आपल्याला पोहे बनवूया. म्हणजे लई दिवस झालं खाल्ले नव्हते ना पोहे, कारण हिला कृतिकाला आवडत नाहीत पोहे. तर मी पोहेच करायला घेतले. म्हटलं गरम खाईल तरी, कारण ती 5 वाजता जेवलेली होती, चपाती खाल्ली होती तिनं 5 वाजता. म्हटलं संध्याकाळनं कोण जास्त जेवणारच नाही, म्हटलं आम्ही दोघीच होतो खाणार असं चपाती. पण मी म्हटलं काही बनवलंच नाही, डाळ भात पण नाही केला. मग म्हटलं चल पोहे तरी करू. आणि सर्वज्ञाचं तर गॅरंटीच नव्हती जेवतो की नाही, कारण तो ट्युशनवरनं आला तेव्हाच त्यानं चपाती आणि भाजी खाल्लेली होती सकाळची. आणि पोहे झाले माझे करून. तर काही तर पोहे झालेत करून, आणि आता म्हटलेलं जेवायलाच बसायचं, गरम खायचं. तरी आम्हाला 11:45 वाजले जेवायला. तर खिचडी मी ठेवलेली होती त्यांना बनवून, आणि आम्ही असं बघा 11:45 वाजले तसं टी व्ही बघत आम्ही जेवत होतो.
तर ह्यांचं दाखवते. तर कृतिकाला वाढलेलं बघा मी पोहे, आणि तिला थंडी वाजत होती फॅनमुळं, म्हणून तिनं स्वेटरच म्हणते टावेल घेतलेला होता अंगावर, आणि सर्वज्ञ म्हणला मी खिचडीच खाणार आहे. मग त्याला ठेवलेली होती खिचडी, मग तो खात होता. आणि मी व्हिडिओ काढत होती हळूहळू असा, कोण कसं कुठं कुठं बसले जेवायला. आणि तेवढ्यात मी आमच्या ह्यांना दाखवलं, तर मला बोलले की मला असं दाखवू नको, कपडे नसतात ना, आवडत नाही त्यांना कपडे. तर आमचं बघा जेवण वगैरे झालं, आणि मी बाहेर 11:30 का वाजले, तर काही लहान मुलं बाई 11 वाजता म्हणलं तर असे बाहेर फिरतात सायकल घेऊन. असं मी काढला एक व्हिडिओ. 11:30 पावणे 12 वाजायला आलते. म्हणलं एवढ्या उशिरानं आपण सायकल खेळतात बाबा हे. आणि मग जरा उभी राहिली, कारण मला भांडी पण घासायची होती. म्हटलं भांडी, मग कारण नाही ना जेवल्यानंतर एवढा कंटाळ येतो, आणि थोडी जरा थंडी पण वाढली ना, तर थंडीत असं कामच करू वाटत नाही, असं वाटतं की झोपावं पटकन. तर मग थोडा वेळ मी बाहेर उभी राहिलेली होती जेवून. आणि जेवणाचं इथं ठेवलेलं होतं, ते त्यांनी नेऊन ठेवलेलं होतं किचनवर. मग मी नंतर आली घरात. मग कसं म्हणलं पटकन भांडी घासावीत, कारण भांडी पण जास्त होती मला. आणि म्हटलं सकाळनं कसं लवकर उठायला लागतं, मग उठल्या कुठं भांडी यातच वेळ घालायचा, कारण त्याच्यातच अर्धा तास जातं, मग डबा कधी बनवणार. म्हणून मी भांडी घासते. तरी 12 वाजले झोपायला. 12 वाजले तरी झोपायला. मग कारण भांडी पण तेवढीच जास्त होती, मला वेळ पण लागला तसा जास्त, कारण स्वयंपाक तर केलाच नाही तरी पण भांडी जास्तच पडली. आणि पाणी असलं ना की चांगलं वाटतं, भांडी हे घासायला बरं वाटतं. आणि माझ्या व्हिडिओ जर आवडत असला तर तुम्ही लाईक करा, कमेंट तर करा ना. कमेंट पण कोण करत नाही, कमेंट तरी करा, सबस्क्राईब करा. कारण आता तेच सांगणार मी, कारण कमेंट मला अजून आल्याच नाही त्या कोणाच्यात, चांगल्या असू द्या वाईट असू द्या, पण कमेंट तरी करा, काय पण असू द्यात, पण कमेंट करा, लाईक करा, हे 2 तरी महत्त्वाचं करा. कारण आज एवढे व्हिडिओ टाकले, मला अजून कमेंट पण आली नाही, जास्त कोणाचे लाईक पण नाहीत. जर व्हिडिओ आवडला तर, कारण आपलं घरचंच दाखवते मी, आपलं काय एवढं आपलं मोठं नाही, आपलं सिंपल जीवन कसं रोजचं माणसांचं असतं तसंच मी म्हणजे कुटुंबाचं असं दाखवते. तर इथं भांडी ही धुवत होते मी, झालती माझी थोडीफार घासून. आणि उशीर झालता झोपायला. काय होते सकाळचं उठायला लागतंय ना लवकर, उठूशी वाटत नाही जरा थंडीमुळे. आणि सर्वज्ञाला कसा उठवावर, त्याच्यात मला 10 मिनटं जातात, उशीर होतो परत शाळेत जायला, त्याचं आवरायला लागतं, डबा भरा, पाण्याची बॉटल भरा, त्यात सगळं गडबडच होती. का आता माझं सगळं स्वच्छ झालं, भांडी किचन पण पुसून घेतलं मी, आणि भांडी सगळं स्वच्छ करून घेतलं, कारण सकाळी उठल्या छान वाटतं. तर व्हिडिओ आवडला असला तर लाईक कमेंट करा. थँक्यू.